नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। मी प्रकाश पाटील आणि माझ्यासोबत आज महेश, स्नेहा, दिलीप बन्सल, चिन्मय आणि प्रतीक आहेत। आज आम्ही कल्याणपासून पुढे चावण म्हणजेच प्रसन्नगड याकडे निघालेलो आहोत। पहाटेच आम्ही प्रसन्नगड 5:30 ते 9:30 पर्यंत पूर्ण केला। येथूनच जवळपास असलेल्या कुकडेश्वर मंदिरापाशी आम्ही जाणे होते। आम्ही हा किल्ला पूर्ण करून कुकडेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो। हे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही हिरेश्वर हे मंदिर आणि तुळजालेणी पाहणार आहोत। कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेले दगडी मंदिरापैकी एक आहे। हे आहे कुकडी नदीचे उगमस्थान। अखंड दगडामध्ये कोरीव काम करण्यात आलेले आहे। स्थापत्यकलेचा एक उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आणि मोठ्या वस्तीपासून दूर आहे। सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते। प्रत्यक्षात इसवी सन 750 ते 850 या कालावधीमध्ये शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो। या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो। पुढे या नदीवर माणिकडोह नावाचे धरण आहे। या धरणामुळे जुन्नर परिसर हा संपन्न बनलेला आहे। कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेले पूर या गावामध्ये आहे। हे 12व्या शतकातील शिवमंदिर आहे। हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शास्त्रानुसार बांधले गेलेले आहे। मंदिराची जागा ही अप्रतिम आणि सुंदर आहे। आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे। तिच्या उत्तरेस कुकडी नदी आहे। ही नदी या सौंदर्यामध्ये अधिकच भर टाकते। हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे आणि हे मंदिर आतील आणि बाहेरील भिंतीवर भव्य कोरीव कामाने तसेच शिल्पासाठी प्रसिद्ध आहे। शिलाहार वंशातील घराण्यातील अनेक राजे जुन्नर प्रदेशात येऊन राज्य करून गेले। त्यापैकी कपर्दीन, पुलशक्ती, झंज, वज्जड, चित्तराजा, मुनमुनी, अनंतदेव, अपरादित्य, केशीदेव व शेवटचे राजे सोमेश्वर हे राजे प्रमुख होते। या शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली। अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर ठाणे येथील कोपेश्वर मुनमुनी राजाच्या कारकिर्दीमध्ये बांधले गेले, तर झंज राजाने पूरचे कुकडेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी देवालये बांधली। साधारणतः इसवी सन 750 ते 850 या कालावधीमध्ये शिलाहारांनी ही मंदिरे बांधले असा उल्लेख आढळतो। तरीही यास पांडवकालीन म्हटले जाते। या राजांनी बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांच्या स्थापत्यकलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी असा मतप्रवाह आहे। जुन्नर पासून 17 किलोमीटर अंतरावर चावण किल्ल्यापासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। चावण किल्ल्यापासून पुढे 6 किलोमीटर अंतरावर एक फाटा फुटतो। येथून 3 किलोमीटर वर हे मंदिर आहे। ह्या मंदिरासोबतच आपण चावण किल्ला तसेच शिवनेरी, लेण्याद्री, तुळजालेणी तसेच नारायणगड, ओझर ही ठिकाणे आपण पाहू शकता। तर बंधूंनो, या मंदिराला आपण अवश्य भेट द्या। आपला पुरातन ठेवा, आपला पुरातन वारसा, आपली देवदेवालये, आपल्या ऐतिहासिक वास्तू या सर्वांची संरक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू नये। त्याचप्रमाणे अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया। जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। मंदिराच्या आतील सभागृह तसेच सभामंडप अप्रतिम अशा शिल्पकृतींनी आणि कलाकुसरीने नटलेले आहेत। प्रत्येक खांबांवर तसेच मूर्तींच्या भोवताली दरवाजाच्या बाजूला वेगवेगळ्या नक्षीकाम आपल्याला पाषाणात केलेले दिसून येते। सदर कलाकृती ह्या अमृतेश्वर मंदिर तसेच अंबरनाथ येथील शिवमंदिर या मंदिरापरी भासतात। मंदिरातील खांब, भिंती यांच्यासोबतच छतावर देखील छानपैकी नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते।
आक्रांतांनी हे मंदिर तोडण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केलेला दिसतो। मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये अशा भग्न मूर्ती आपल्याला जागोजागी पाहावयास मिळतात। या खांबांवर देखील अतिशय सुंदर अशी नक्षी आपल्याला दिसत आहे। शिल्पकलेची अजोड अशी कलाकृती म्हणजे कुकडेश्वर मंदिर। सरकारच्या वतीनं या मंदिराची डागडुजी करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून हे कार्य चालू आहे। मंदिराच्या बाहेर अशा भग्न मूर्ती बऱ्याच आहेत, परंतु याचे चित्रीकरण करणे योग्य न वाटल्यामुळे मी केलेले नाही। सुंदर सुंदर मूर्ती या खंडित झालेले पाहून आपले मन मात्र खिन्न होऊन जाते आणि ज्या आक्रांतांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल रागही खूप येतो। मंदिर बाहेरून जरी छोटे वाटले तरी मंदिराच्या बाहेरील भाग देखील शिल्पकलेने नटलेला आहे। यावरील शिल्पकला ही खूपच सुंदर आहे। मंदिराच्या सभोवरचा भाग हा डोंगराळ आणि निसर्ग संपदेने नटलेला आहे, त्यामुळे हा परिसर खूपच छान आहे। पावसाळ्यात हे मंदिर खूपच छान वाटते। या मंदिरावर कळस नाही, बहुधा हा कळस आक्रांतांनी तोडलेला आहे असे समजते। मंदिराच्या भोवताली सुरक्षा भिंतीचं काम निर्माण पथावर आहे। हे मंदिर स्वच्छ आणि सुंदर आहे। बंधूंनो, हे मंदिर पाहण्यासाठी या मंदिराला अवश्य भेट द्या। या मंदिराबाबत जी माहिती दिलेली आहे ती प्रसारमाध्यमाद्वारे तसेच वेबसाईटद्वारे संकलित केलेली आहे। यामध्ये चुका किंवा कमी असेल, त्रुटी असतील तर त्याबद्दल क्षमस्व। या मंदिराबाबत आपण सर्वांना माहिती असावे यासाठी हा व्हिडिओ बनविला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा। यापुढे आम्ही तुळजालेणी आणि खिरेश्वर मंदिराकडे जाणार आहोत। समोरच आपल्याला प्रसन्नगड म्हणजे चावंड किल्ला दिसत आहे।